फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक म्हातारा आणि एक वृद्ध स्त्री राहत होती. चांगल्या मनाच्या वृद्ध माणसाने एक लहान चिमणी पाळली, ज्याचे त्याने प्रेमाने पालनपोषण केले. पण म्हातारी स्वभावाने चिडखोर होती. एके दिवशी चिमणीने आरारोटाचे थोडे पीठ चाखले, ज्याने ती तिच्या कपड्यांना स्टार्च करणार होती. ती रागाने भरली होती. तिने चिमणीची जीभ कापली आणि तिथून पळ काढला. जेव्हा म्हातारा टेकड्यांवरून कामावरून घरी आला आणि पक्षी उडून गेल्याचे त्याला दिसले, तेव्हा त्याने विचारले की तो पक्षी कुठे गेला. वृद्ध महिलेने उत्तर दिले की तिने चिमणीची जीभ कापून मारली आहे. तेव्हा वृद्ध महिलेने सांगितले की तिने चिमणीची जीभ कापली कारण ती स्टार्च पेस्ट चोरत होती. ही क्रूर गोष्ट ऐकून वृद्धाला खूप वाईट वाटले. त्याला वाटले, अरे माझी पक्षी कुठे गेला बिचारा. जीभ कापलेली चिमणी, आता तुझे घर कुठे आहे. म्हातारा माणूस आपल्या प्रिय पक्ष्याचा शोध घेत दूरवर भटकत होता आणि म्हणाला, चिमणी राजा तू कुठे आहेस. एके दिवशी डोंगराच्या पायथ्याशी म्हाताऱ्याला त्याचा हरवलेला पक्षी भेटला. एकमेकांना सुखरूप मिळाल्याबद्दल त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. मग चिमणी त्या वृद्धाला तिच्या घरी घेऊन गेली. तिचे कुटुंब आणि मुलांशी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी त्याला विविध पदार्थ दिले आणि आदरातिथ्य केले. कृपया आमच्या माफक जेवणाचा आनंद घ्या. चिमणी म्हणाली, तुमचे जसे आहे तसे स्वागत आहे. काय विनम्र चिमणी, म्हाताऱ्याने उत्तर दिले. तो बराच काळ चिमणीचा पाहुणा राहिला आणि दररोज शाही भोजनाचा आस्वाद घेत असे. शेवटी म्हातारा म्हणाला, आता घरी परतले पाहिजे. पक्ष्याने त्याला बांबूंच्या 2 टोपल्या दिल्या आणि निरोपाच्या भेट म्हणून त्या आपल्यासोबत घेऊन जाण्यास सांगितले. एक टोपली जड होती आणि दुसरी हलकी होती. तो अशक्त व म्हातारा असल्याने म्हातारा म्हणाला, तो फक्त हलकी टोपली घेईल. त्याने ते खांद्यावर उचलले आणि चिमणी कुटुंबाला निरोप देऊन घरी परतली. म्हातारी घरी पोचल्यावर म्हातारी खूप चिडली आणि त्याला शिव्या देऊ लागली. मग सांग, इतके दिवस कुठे हरवला होतास. या वयात असं भटकायला बरं वाटतं. त्याने उत्तर दिले, मी चिमणींच्या घरी भेटायला गेलो होतो. निघताना त्यांनी ही टोपली मला निरोपाची भेट म्हणून दिली. मग आत काय आहे ते पाहण्यासाठी म्हाताऱ्याने टोपली उघडली. पहा, ते सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेले होते. जेव्हा लोभी आणि चिडखोर वृद्ध स्त्रीने आपल्यासमोर इतकी संपत्ती पाहिली तेव्हा तिने शिव्या देणे थांबवले आणि आनंद झाला. मी पण जाईन चिमणीच्या घरी, मला पण एक सुंदर भेट मिळेल, ती म्हणाली. आणि म्हाताऱ्याला चिमण्यांच्या घराची दिशा विचारली आणि निघाली. दिशा विचारत असताना शेवटी तिला जीभ कापलेली एक चिमणी सापडली. ती म्हणाली, स्पॅरो किंग, तू सापडले हे चांगले आहे. मी तुला भेटायला खूप उत्सुक होते. तिने चिमणीला खुश करण्याचा प्रयत्न केला. म्हातारीला तिच्या घरी बोलवण्याशिवाय पक्षी दुसरे काही करू शकत नव्हते. बाहेर जाताना त्यांनी कोणतेही आदरातिथ्य केले नाही किंवा भेटवस्तूबद्दल काही बोलले नाही. तरीही म्हातारी म्हणाली की ती तिच्या सहलीची आठवण म्हणून काहीतरी घेईल. पूर्वीप्रमाणेच चिमणीने तिच्या समोर 2 टोपल्या ठेवल्या. लोभी वृद्ध स्त्रीने त्यांच्यापैकी एक भारी टोपली निवडली आणि ती घेऊन निघून गेली. पण आत काय आहे हे पाहण्यासाठी तिने टोपली उघडली तेव्हा त्यातून नाना प्रकारची भूते आणि प्रेते बाहेर पडले आणि तिला त्रास देऊ लागले. दुसरीकडे वृद्धाने एक मुलगा दत्तक घेतला आणि त्याचे कुटुंब समृद्ध झाले. काय भाग्यवान म्हातारा. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.